मुंबई नाशिक महामार्गावर एचपी गॅस टँकरमधील गॅस गळती आता होत असल्याचं समोर आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। महामार्गावरील वडपा गावाजवळ ही घटना घडली आहे। या सगळ्या प्रकारानंतर काही काळ मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। भिवंडी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झालेली आहे। पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी उपस्थित आहे। हा जो गॅस टँकर आहे हा सर्व्हिस रोडला उभा करून गॅस गळती रोखण्याचा सध्या प्रयत्न केला जातोय। मुंबई नाशिक महामार्गावर एचपी गॅस टँकरमध्ये गॅस गळती होत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। महामार्गावरील वडपा गावाजवळ ही गॅस गळती झालेली आहे। या सगळ्या प्रकारानंतर परिसरात खळबळ माजलेली आहे। अनिल वर्मा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। अनिल, सध्याची काय परिस्थिती आहे? अजिंक्य, आपण जर बघितलं तर मुंबई नाशिक महामार्गावर एचपी गॅस टँकर होता आणि तो जात असताना अचानक गॅस गळती वरच्या बाजूला ज्या ठिकाणी झाकण असतो त्या ठिकाणी सुरू झालेला होता आणि ही बाब इतर वाहन चालकांच्या लक्षात आली। त्यावेळेस एकंदरीत या महामार्गावर खळबळ उडाली होती, सर्वत्र पळापळ सुरू झाली होती आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी अग्निशमन दल असेल भिवंडीची ती दाखल झालेली आहे आणि सध्या या टँकरमधून ज्या ठिकाणावरून गॅस गळती सुरू आहे त्या ठिकाणी पाण्याचा मारा केला जातोय आणि एचपी गॅस टँकरचे जे लिगल गॅस गळती रोखण्यासाठी जे टीम असते ती रवाना झालेली असं माहिती मिळते आणि घटनास्थळी सध्या पोलीस प्रशासन असेल, तालुक्याचे तहसीलदार असतील ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सध्या हा जो टँकर आहे तो रस्त्याच्या किनारी सर्व्हिस रोडला उभी करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी गळती रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। ठीक आहे अनिल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। ही गॅस गळती सध्या रोखण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।